नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केरळ स्टेट बद्दल चर्चा करणार आहोत. केरळ राज्यातली एमबीबीएस ची प्रक्रिया कशी असेल, केरळ राज्यामध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि बीएमएस या 3 कोर्सेससाठी तुम्हाला अप्लाय जरी करायचं असेल, तर त्यासाठीची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी आहे. मी जरा लेट व्हिडिओ शूट करतोय आणि लेट आपण पोस्ट करतोय. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी हे डेडलाईन लक्षात घ्या. आणि लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांचा केरळ हा ऑप्शन असेल एमबीबीएस, बीडीएस किंवा बीएमएस करता, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी 6 तारखेच्या आत अप्लाय करायचं आहे. तर केरळ राज्यामध्ये आपण जर इथं बघायला गेलो, CEE.Kerala एमबीबीएस साठीची ही वेबसाईट आहे. केरला ऑफिस ऑफ द कमिशनर फॉर एंट्रन्स आपण इथे गुगलला सर्च केलाय. याच्यामध्ये तुम्हाला पाहायला गेलं तर हे केईएमचं पोर्टल आहे. याच्यात यूजी अप्लिकेशन, यूजी मध्ये तुम्ही गेला तर ऑनलाईन अप्लिकेशन मध्ये तुम्हाला इथे दिसेल की अप्लाय कसं करायचं आहे. पण त्याआधी ही नोटीस एकदा बघून घ्या. केरळमध्ये 31 जानेवारी ही लास्ट डेट होती एमबीबीएस किंवा आणखी म्हणजे यांच्या इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर या सगळ्या कोर्सेससाठी अप्लाय करण्यासाठीची. जे डोमिसाईल कॅन्डिडेट आहे त्यांना सुद्धा तुम्हाला म्हणजे जे डोमिसाईल केरलाचे होते त्यांना सुद्धा याच वेबसाईटवर याच वेळी या पोर्टलला अप्लाय करायचं होतं. सोबतच इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हीच वेळ आहे अप्लाय करण्यासाठीची. सेम कर्नाटक सारखी प्रोसेस असते केरळ राज्यामध्ये. बेसिक रजिस्ट्रेशन, बेसिक नोंदणी ही आधी करून घ्यावी लागते. त्यासाठीची इम्पॉर्टंट तारीख आपण इथे बघून घेऊ की लास्ट डेट आपण इथे बघा केरळ राज्याची जी दिली आहे ती 5 PM ऑफ 6/2/2026 ला 5 वाजेपर्यंत ही शेवटची तारीख केरळ राज्यासाठी अप्लाय करण्यासाठी असणार आहे. मग बरेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेल की सर अजून नीटची परीक्षेचा सुद्धा फॉर्म आला नाही आणि केरळची डेडलाईन सुद्धा आली. तर याचं कारण म्हणजे केरळ असं राज्य आहे की केरळ राज्याची काउन्सिलिंगची प्रक्रिया, बेसिक नोंदणीची प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यात जनरली सुरू होते. यावर्षी ती जानेवारी महिन्यात सुरू झाली होती. डेडलाईन 31 जानेवारी देण्यात आली होती. पण आता ही वाढवून देऊन 6 दिवस वाढवून मिळालेले आहेत. तर 6 फेब्रुवारी ही लास्ट डेट असेल. मग याच्यासाठी कुठली कुठली माहिती आपल्या याच्यात अपलोड करायची आहे किंवा प्री रिक्विजिट काय आहे त्या संदर्भात मी तुम्हाला इथे माहिती सांगतो. तर या पोर्टलवर तुम्हाला इथे प्री रिक्विजिट सगळे दिलेले आहे. केरळ राज्यामध्ये हे प्रॉस्पेक्ट आहे. इंटरनेट कनेक्शन लागेल, ब्राउझर कुठला लागेल, पीडीएफ रीडर कुठला लागेल याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. तुम्हाला जेपीईजी फॉर्मॅटमध्ये रिसेंट फोटोग्राफ लागणार आहे, ज्याची साईज 1 KB ते 100 KB लागेल. त्याचे पिक्सल जे आहेत साधारणतः पिक्सल हे 100 पिक्सल विड्थ आणि 200 पिक्सल हाईट. केरळ राज्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आहे की विड्थ आणि हाईट जर तुम्ही प्रॉपर सेट केली नाही तर केरळमध्ये तुमचा फोटो अपलोड होत नाही. सेम तुम्हाला 1 ते 100 KB मध्ये तुमची सिग्नेचर लागणार आहे आणि पिक्सल पण सेम. याच्यानंतर डॉक्युमेंट कुठले लागतील तर डॉक्युमेंट लागतील SSLC म्हणजे 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट विद्यार्थी आणि पालकांना लागेल. नेटिव्हिटी प्रूफ हे आपल्यासाठी नसतं. नेटिव्हिटी प्रूफ हे केरलाइट विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं डोमिसाईल केरला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नेटिव्हिटी लागतं. प्रूफ ऑफ बर्थ मध्ये तुम्ही 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट इथे अपलोड करू शकता. आणि नेटिव्हिटी मध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचा एक शिक्का असलेला नॉन केरलाइटचा एक फॉर्म असतो, तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकू, तो लागतो. बेसिक नोंदणी करायची आहे. बेसिक नोंदणी नंतर इथे फीस किती पे करावं लागेल तर इथे फीस सुद्धा दिलेली आहे. आपण बाकी कोर्सेससाठी इथं आपल्याला गरज पडणार नाही. इंजिनिअरिंग, बी फार्मसी, आर्किटेक्चर साठी काही गरज पडणार नाही. मेडिकल आणि अलाइड साठी 650 रुपीज जनरल कॅटेगरी साठी आहे. आणि SC ST ला तुम्ही बघायला गेला तर SC ला 260 आणि ST ला नील आहे. पण सर महाराष्ट्रातला SC ST कॅन्डिडेट आहे, मला पण SC ST ची फीस लागेल का तर नाही. इतर राज्यामध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा ओपन कॅन्डिडेट म्हणून अप्लाय करता तर तुम्हाला सुद्धा फीस ही 650 लागणार आहे. शेवटची तारीख 6 फेब्रुवारी प्री रिक्विजिट झालेले आहे. त्यानंतर केरळाबद्दल थोडक्यात आपण माहिती घ्यायला गेलो तर केरळामध्ये कॉलेजेस किती आहे तर एकदा आपण टोटल कॉलेजेसची संख्या इथे समजून घेऊ. केरळ राज्यामध्ये साधारणतः 2025च्या डेटानुसार हा आपला चाणक्य करिअर पॉइंटने काढलेला डेटा आहे. त्याच्यानुसार 21 कॉलेज केरळ राज्यामध्ये मागच्या वर्षी काउन्सिलिंगसाठी अवेलेबल होते. त्यात सगळ्यात कमी फीज जर तुम्ही बघायला गेलं तर 8-8.25 लाखच्या दरम्यान दिसेल. आणि किती रँकला केरळचा कॉलेज मिळते इथे एस्टॅब्लिशमेंट इयर पण दिले आहे 21 कॉलेजेसचे. पण एक आपण ओव्हरव्ह्यू घेत आहे तर साधारणतः तुम्हाला एक 75,000 रँक पर्यंत केरळ मागच्या वर्षी मिळालं आहे 481 मार्क्सला.
म्हणजे जर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं तुम्ही बघायला गेलं तर 75,000 रँकला चांगलं प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळते. एस-एम-बी-टी इगतपुरी सारखं किंवा बी-के-एल वालावल सारखं सुद्धा वालावलकर सारखं सुद्धा कॉलेज मिळू शकते. तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म किती महत्त्वाचा आहे, तर आज जर बघितलं तर मला माझं वैयक्तिक मत विचारलं तर तुमचं गाईडन्स काय असेल, तर केरळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी तेवढा महत्त्वाचा नसतो. कमी फीज असल्या कारणाने रँक फार कमी लागतो. म्हणजे 70-75,000च्या आतच केरळ राज्यातलं सगळे कॉलेज हे संपून जातात. हा जो कट ऑफ आहे, लास्ट राउंडचा कट ऑफ दिलेला आहे. मग सर केरळ राज्यामध्ये मला जायचं असेल, तर मला फीजमध्ये कुठले बेनिफिट मिळेल का? तर नाही, फीजमध्ये कुठलीही बेनिफिट मिळणार नाही. सीटमध्ये रिझर्व्हेशन आहे का? तर सीटमध्ये सुद्धा कुठलंही रिझर्व्हेशन नाही. सगळ्या सीट ज्या आहे त्या ओपन इन नेचर आहे. सीट डिस्ट्रिब्युशन मी 2 मिनिटात इथून पुढे समजून सांगणार आहे. बोर्डचा क्रायटेरिया काय असतो सर केरळ राज्यामध्ये अप्लाय करण्यासाठी? तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तिन्ही मिळून तुम्हाला 150 मार्काची जी पूर्तता आहे ती पूर्ण करावी लागते. याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी एलिजिबल असून चालत नाही. म्हणजे सर माझा रँक 70,000 आहे किंवा मला 500 मार्क मिळाले आणि पण मला बोर्डमध्ये 130च मार्क आहे, तर मी केरळमध्ये अर्ज करू शकतो का? तर नाही. थोडक्यात हेच आहे, की केरळमध्ये अर्ज करण्याची शेवटची संधी असेल का? तर केरळमध्ये आणखी एखादी संधी उपलब्ध होऊ शकते, पण आजची ऑफिशियल नोटीसनुसार शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी असणार आहे. आता केरळमध्ये आपण जर इथे बघायला गेलो, जर एखाद्या कॉलेजला जर 100 जागा आहे केरळमध्ये, तर त्याचं डिस्ट्रिब्युशन आहे 15% एन-आर-आय कोटा. याच्यासाठी महाराष्ट्रातला विद्यार्थी अर्ज करू शकतो का? तर करू शकतो. 15% ऑल इंडिया कोटा. याला ऑल इंडिया कोटा नाव दिलं आहे, पण आपण याला ओपन सीट कोटा म्हणू. 15% सीट ह्या इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. महाराष्ट्रासोबत इतर राज्यातले विद्यार्थी सुद्धा या कोट्यासाठी अप्लाय करू शकता. आपण जो अर्ज करणार आहे ₹650 भरून, तो याच कोट्यासाठी करणार आहे. त्याच्यानंतर 70% हा डोमिसाईल कोटा किंवा स्टेट कोटा म्हणू शकता. डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. याच्यामध्ये महाराष्ट्रातला विद्यार्थी कुठलंही रिझर्व्हेशन अवेल करू शकत नाही. कुठलीही फीस बेनिफिट घेऊ शकत नाही. कुठल्याही सीटसाठी कोटा मिळू शकत नाही. तर थोडक्यात हे केरळ राज्यातलं सीट डिस्ट्रिब्युशन आहे. केरळ राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी कितपत अप्लाय करणं योग्य आहे किंवा करून ठेवावं का? तर निश्चितच ज्या विद्यार्थ्यांना बॅकअप म्हणून चांगलं मेडिकल कॉलेज पाहिजे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, चांगलं क्लिनिकल एक्सपोजर पाहिजे. केरळ राज्यामध्ये मेडिकलच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या खूप डेव्हलप्ड आहे कर्नाटक, केरळमध्ये. तर अशा म्हणजे चांगल्याच कॉलेजला मला शिकायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी बॅकअप म्हणून केरळला अर्ज करून ठेवायचा आहे. फीज हे फार निग्लिजिबल आहे, ₹650. तर केरळ म्हणून तुम्ही चांगला ऑप्शन निवडू शकता. अशाच ओपन स्टेटच्या माहितीसाठी तुम्ही चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच कर्नाटक, केरळ सोबतच IPU इंद्रप्रस्थ पब्लिक युनिव्हर्सिटी जी दिल्लीची आहे आणि CMC वेल्लोर याचे पण फॉर्म लगेच आता येतील. त्याचा पण आपण व्हिडिओ लगेच काढू. तर तुम्हाला चांगलं डॉक्टर बनायचं असेल, काउन्सिलिंगमध्ये चाणक्य करिअर पॉईंटची मदत हवी असेल, तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.